जय भीम नमो बुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। बौद्ध युवक विक्रम गायकवाड हत्याकांडाचा तपास दडपणे हे निंदाजनक आहे। ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व गुन्ह्याचा संपूर्ण तपास हा मोक्का कायद्याअंतर्गत करण्याची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी भोर येथील मूक मोर्चा आंदोलनात व्यक्त केली। विक्रम गायकवाड यांच्या निर्गुण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी, तसेच या गुन्ह्याचा तपास ऑनर किलिंग अंतर्गत करण्यात यावा। या प्रमुख मागणीसाठी बुधवारी भोर तहसील कार्यालयावर विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चात माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ नेते वसंत साळवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जामवंत मनोहर नागेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। आंतरजातीय विवाह आणि एका सामाजिक ह्याच्यामधून जवळ येण्यासाठीचा जो आहे जो आमच्या पुतण्याने जो हे केला, त्या संदर्भातल्या वर्चस्ववाद आणि त्या जातीयवादातूनच त्याची हत्या झालेली आहे। यासाठी ह्या गोष्ट समाजासमोर प्रशासनासमोर यावी, यासाठी हे आम्ही आंदोलनात आम्हाला न्याय जे वृत्ती आहे आणि एक आरोपी नसून त्यामध्ये जितके पण आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची चौकशी करून त्या आरोपींना शिक्षा जशाच तशी मिळावी, अगदी फाशी जन्मठेपेची मिळावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। मुलाने जी निर्गुण हत्या केली माझ्या भावाची, तो एकटा नसून त्याचा अन्य साथीदार पण आहेत। त्या सर्वांची एका पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि आम्हाला त्यातून न्याय मिळवून दिला पाहिजे। हा सर्वच समाज बांधव आणि सोबत आहे, यांचा मी आभार मानतो, पण त्यातूनच आम्हाला सर्वांनी न्याय मिळवून दिला पाहिजे। अतिशय शांततेत आज मूक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। विक्रमभैया गायकवाड यांच्या हत्येच्या प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांची भूमिका आहे। या अनुषंगानं भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे। काल काही प्रमुख संघटनेचे पदाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या समवेत त्यांची चर्चा झालेली आहे। या अनुषंगानं आपण आज हा मूक मोर्चा काढून जे काही निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे, प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेब हजर आहेत, DYSP पण हजर आहेत आणि या निवेदनामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं वस्तुनिष्ठपणे तपास केला जाईल। तपासामध्ये कुठलाही कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही आणि जे काही मुद्दे आहेत, पुरावे आहेत, त्या अनुषंगानं तपास पूर्ण करून एक चांगलं दोषारोप पत्र माननीय न्यायालयात सादर केलं जाईल। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगानं आणि लवकरात लवकर केस कशी चालली पाहिजे या अनुषंगानं प्रशासनासोबत आम्ही चर्चा करूया। तसेच SIT बाबत जे आपण बोललेले आहात त्या संदर्भातही मी आज पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करेन आणि त्या संदर्भात पुढील तपास हा कसा चांगला होईल आणि दोषारोप पत्र चांगलं न्यायालयात कसं दाखल केलं जाईल याकडे मी स्वतः वैयक्तिक लक्ष देईन।